नमस्कार. बडी हसीन रात थी. प्रसंग पहिला. वरळीला ऑफिस माझं. रोज दादर स्टेशनपर्यंत शेअर टॅक्सी आणि मग पुढे बोरिवली फास्ट. शेअर टॅक्सीमध्येच भेटली ती. तिची ट्रेन डोंबिवली फास्ट. पावसाळाच होता. कसे बसे दादर स्टेशनपर्यंत पोचली टॅक्सी. मी म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया, ट्रेन लटकली तर. तीही पटकन हो म्हणाली. मामा काणेकडे बटाटा वडा खाल्ला. मी म्हटलं तुला ट्रेन मिळाली की मग मी जाईन. लोखंडी ब्रिजवर पोचलो तो काय, दोन्ही रुळांवर पाणी. मोठी गडद निळी छत्री होती माझी. म्हटलं तुझ्या छत्रीच्या पागोळ्यांनी भिजतोय मी, येतेस का माझ्या छत्रीत. पटकन तिची छत्री बंद केली आणि आली की लगेच. पाऊस थांबायची आणि लोकल सुरू व्हायची काही लक्षणं दिसेनात. खाली उतरून दोघांनी आपापल्या शेजारी फोन केले. मित्राकडे आणि मैत्रिणीकडे राहतोय अनुक्रमे असं सांगितलं. पुन्हा एकदा मामाकडे, यावेळी एक एक चहासुद्धा, चांगला कपभर. मग लोखंडी ब्रिज संपतो तिकडे ब्रिज खाली जिन्याखाली असते तशी जागा आहे. माझी मोठी निळी छत्री, बाहेर धुवाधार पाऊस. अजूनही त्या ओल्या आठवणी ताज्या आहेत, तिच्या डाव्या आणि माझ्या उजव्या खांद्यासारख्या. बडी हसीन रात थी. प्रसंग 2. मे महिन्याची सुट्टी सुरू झाली की आमचा मुक्काम चिपळूण. शाळेत असताना तर महिनाभर असायचो तिकडे. पाखाडी उतरून खाली गेलं की डाव्या अंगाला गणपतीचं देऊळ, त्यालाच लकटून भलं थोरलं बकुळीचं झाड, माझ्या आजोबांच्याही आधीपासूनचं. कॉलेजात गेलो आणि मग काही वर्ष नाही झालं जाणं सुट्टीत. PhD सुरू झाल्यावर मात्र म्हटलं आता जायचंच. रात्री जेवणं व्हायची लवकरच. मग अंगणात पत्त्यांचा डाव रंगायचा. मला मात्र त्या झब्बूचा कंटाळा यायचा. मग मी हळूच पसार व्हायचो तिकडून आणि यायचो बकुळीखाली. ती असायचीच तिथे. भिरभिरत एखादं फूल पडायचं. ते लगेच उचलून आपल्या ओच्यात घ्यायची उचलून. मीही मग फुलं आणि आठवणी वेचायचो. फुलं तिच्या ओच्यात द्यायचो आणि आठवणी अलगद माझ्याकडेच ठेवायचो. एक रात्री पाखाडी उतरलो मात्र आणि लाईट गेली. देवळा शेजारचे भाऊ भटजी म्हणाले सुद्धा लगेच, आता काही रात्रभर येत नाही सौदामिनी, शुक्रवार ना आज. मी शेवटच्या पायरीला अडखळून जरा झोक गेला तर थेट तिच्याच ओच्यात गेलो. सगळी फुलं सांडली. मी ओशाळून म्हटलं सॉरी, माझा तोल गेला. तशी म्हणे झोक गेला म्हणून तर सांभाळलं, तोल गेला असता तर मात्र काही खरं नाही एका माणसाचं. आणि अशी हसली की सगळ्या सांडलेल्या बकुळीच्या फुलांवर चांदणं सांडलं पुन्हा. चतुर्दशी होती बहुधा. चंद्र थोडाच कमी पौर्णिमेला. देवळातला कंदील पुरेसा होता उजेडाला. तिच्या चेहऱ्यावर असा प्रकाश पडे की अगदी हळदणकरांचं चित्र वाटावं. आयुष्यभराची बकुळीची फुलं गोळा केली त्या रात्री. बडी हसीन रात थी. मिजो. अशीच एक बडी हसीन रात 2026. आजचा बोनस. आज रिव्हर्स बोनस आहे, म्हणजे गाणं आधी आणि लघुलेख नंतर. माझा मित्र केदार बाम यांनी गायलेली ही गझल आधी आली आणि मग त्यावर हा लघुलेख बेतला. केदार गातोय, मूळ जगजित सिंग यांनी गायलेली गझल. केदारचा आवाजही हळूवार मृदू आणि गझल गायला अत्यंत सुयोग्य आहे. केदार सादर करतो आहे बडी हसीन रात थी. नमस्कार.